आपल्या शहराच्या एका शांत गल्लीतील लहानशा घरात राहणारी अनुष्का ही आपल्या आई-वडिलांसोबत अतिशय आनंदी होती. तिचे वडील सुनील एका खाजगी कंपनीत काम करत होते, तर तिची आई सरिता घराची आणि अनुष्काची काळजी घेणारी एक आदर्श गृहिणी होती. अनुष्काला चित्रकला आणि गाण्यात अतिशय रस होता आणि तिला आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जायचे होते. आर्थिक परिस्थिती काहीशी बिकट असल्यामुळे अनुष्काच्या वडिलांना कष्ट करावे लागत होते. तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नव्हती. त्यांचं छोटंसं घर होतं, पण त्यात माया आणि प्रेमाचा अमूल्य ठेवा होता. एक दिवस अनुष्का शाळेतून घरी आली, तेव्हा तिला आपल्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. तेव्हा सरिताने तिला समजावले की सुनील यांच्या कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होत आहे आणि सुनील यांना आपल्या नोकरीचा धोका आहे. अनुष्काला हे ऐकून खूप दुःख झाले, पण तिने आपल्या वडिलांना धीर दिला. दरम्यान अनुष्काने शाळेत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामध्ये विजेत्याला राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार होती. अनुष्काने आपले मन आणि जीव लावून एक सुंदर चित्र तयार केले होते. तिचे चित्र हे तिने आपल्या घराच्या प्रेम आणि मायेवर आधारित होते. या चित्रात तिने आपल्या घराचे सौंदर्य आणि आपल्या कुटुंबाच्या प्रेमाचे चित्रण केले होते. स्पर्धेच्या निकालाच्या दिवशी अनुष्का अतिशय उत्सुक होती. ती शाळेत पोहोचली आणि निकाल जाहीर होताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनुष्काने पहिला क्रमांक पटकावला होता आणि तिला राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली होती. तिचे शिक्षक आणि सहपाठी तिचे अभिनंदन करत होते. तिने घरी जाऊन ही आनंदाची बातमी आपल्या आई-वडिलांना दिली. त्या दिवशीच सुनील यांच्या कंपनीतून निराशाजनक बातमी आली. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. हे ऐकून अनुष्काच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती, पण तरीही ते अनुष्काच्या यशाने आनंदी होते. सुनील यांनी आपल्या मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तिला एक छोटासा गिफ्ट दिला. त्यानंतर सुनील नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडले. ते रोज नवीन नोकरीसाठी अर्ज करत होते, मुलाखती देत होते, पण काहीच यश येत नव्हते. सरिता घरातल्या खर्चाची काळजी घेण्यासाठी छोटी-मोठी कामे करू लागली. अनुष्का आपल्या आई-वडिलांच्या कष्ट पाहून अस्वस्थ होती, पण तिने आपल्या चित्रकलेत मन लावले. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. अनुष्काने आपल्या स्पर्धेसाठी चित्र तयार करण्यास सुरुवात केली, पण तिच्या मनात आपल्या आई-वडिलांची चिंता होती. तिच्या चित्रातही तीच चिंता प्रतिबिंबित झाली होती. तिने आपल्या चित्रात एक छोटी मुलगी आणि तिच्या आई-वडिलांचे संघर्षाचे दृश्य रंगवले. स्पर्धेच्या दिवशी अनुष्काने आपले चित्र सादर केले आणि तिला खूप छान प्रतिसाद मिळाला. काही दिवसांनी निकाल जाहीर झाला आणि अनुष्काने राष्ट्रीय पातळीवरही पहिला क्रमांक पटकावला. तिला एक मोठी शिष्यवृत्ती मिळाली, ज्यामुळे तिच्या आई-वडिलांच्या आर्थिक समस्यांची काहीशी सोडवणूक होऊ लागली. अनुष्काचे यश पाहून तिच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. सुनील यांना नवीन नोकरी मिळाली आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात हळूहळू सुधारणा होऊ लागली. अनुष्काने आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचा आदर केला आणि त्यांच्या प्रेमाने प्रेरित होऊन आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा निर्धार केला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात एक नवी उमेद आली. अनुष्का आपल्या चित्रकलेत यशस्वी झाली आणि तिने आपल्या कुटुंबाला एक नवी दिशा दिली. त्यांचे जीवन आता पुन्हा आनंदाने भरले होते आणि त्यांच्या घरात प्रेमाचे बहर आले होते.
अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.